नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मनोज जरांगे पाटील आणि मुस्लिम धर्मगुरू यांच्यात बंद दरवाजात 2 तास खलबते. मुस्लिम धर्मगुरूंशी केलेल्या या चर्चेबाबत वर्तुळात चर्चेला उधाण. तर शहर जिल्ह्यात झालेल्या पावसाने सखल भागामध्ये पाणी साचलंय, तर विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित, नागरिकांना मोठ्या अडचणी. आता बघूया सविस्तर बातम्या. मनोज जरांगे यांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर करण्याआधी 19 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा मुस्लिम धर्मगुरू तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे पदाधिकारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली असून जरांगे यांनी मुस्लिम धर्मगुरूंशी केलेल्या या चर्चेबाबत वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मनोज जरांगे आणि सज्जाद नोमानी यांच्यात 2 तास चर्चा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये 19 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा मुस्लिम धर्मगुरू तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते, शिक्षण तज्ज्ञ आणि अनेक इस्लामिक पुस्तकांचे लेखक असलेले सज्जाद नोमानी यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आहे. जरांगे आज रविवारी निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. थेट निवडणुकीत सहभागी व्हायचं की पाडापाडीचं राजकारण करायचं हे जरांगे सांगणार आहेत. त्याआधी जरांगे यांनी मुस्लिम धर्मगुरूंशी केलेल्या या चर्चेला चांगलंच महत्त्व आलंय. जरांगे यांनी या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, बसल्यावरती वेगवेगळ्या चर्चा होणारच. राजकीय, सामाजिक मुद्द्यांवरती चर्चा झाली. सज्जाद नोमानी हे ज्येष्ठ व्यक्ती आहेत. त्यांचा समाजात एक वेगळं वजन आहे. अशा माणसाला भेटायला गेल्यानंतर त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांना 2-3 दिवसांचा वेळ हवाय. 2-3 दिवसात ते काय निर्णय घेणार हे लक्षात येईल. त्यांचे राज्यभरातील धर्मगुरू आहेत, त्यांच्याशी चर्चा करून ते कळवतील. एक वेगळं समीकरण उभं राहिलं पाहिजे, त्यानंतरच सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो, अशा भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान याआधी जरांगे यांनी अनेक राजकीय तज्ज्ञ, अभ्यासक आणि वकिलांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत सध्याचं राजकारण तसेच त्यांच्या भविष्यातील भूमिका यावरती चर्चा झाली. बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून ते लोकसभेप्रमाणे यावेळी देखील पाडापाडीचंच भूमिका घेऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुकीत उभे राहूनच विजय मिळवावा असं काही नसतं, पाडण्यात सुद्धा विजय आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. त्यामुळे जरांगे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नाही, ती भेटण्यासाठी आली होती. त्यांनी 2-3 दिवसापूर्वी फोनवर सांगितलं होतं की मला तुम्हाला खूप भेटायची इच्छा आहे. त्यांचे नगरचे अंजरबाई त्यांच्या माध्यमातून ते निरोप घेऊन आले होते की माझी भेटण्याची पण इच्छा आहे. आणि आता सध्या राजकारणाचं पण वातावरण सुरू आहे. त्यामुळे शेवटी आता सामान्य जनतेला न्याय द्यायचा असतात तर एकत्र येणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणून आज आमची भेट झाली, हॉटेलला चर्चाही चांगली झाली. त्याबद्दल आता 1-2-3 दिवस त्यांनी वेळ घेतला आहे, कारण त्यांची खूप मला वाटतं बरेचसे त्यांचे धर्मगुरू मुस्लिम बांधवांचे, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. ते चर्चा करून आता कळवतील. शेवटी काय असतं, आपण जर जातीच्या भिंती थोड्या तोडल्या तर बाजूला ठेवल्या एक सामाजिक न्यायासाठी, धर्माचा तर प्रत्येकाला स्वाभिमान असतो. मलाही माझ्या धर्माचा स्वाभिमान तसं धर्माचा स्वाभिमान असतो, परंतु हे करत असताना माणुसकी सुद्धा आपली जिवंत असली पाहिजे. माणसाचा धर्म, माणुसकीचा धर्म जागा असला पाहिजे. सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे. दलित, मुस्लिम, मराठा, धनगर बांधव, गोरगरीब ओबीसी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून थोडी त्यावरही चर्चा झाली. बहुतेक आता ते मी त्यांना ते आजारी होते, त्यामुळे ते येऊ शकले नाही. तिथपर्यंत येऊ शकले म्हणून आपण तिथं त्यांच्या भेटीसाठी गेलो आणि सविस्तर चर्चा झाली. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उद्योजिका पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने आणि ब्लॉगर्स ग्रुपसह शहरातील काही उद्योजक महिलांच्या वतीने यावर्षी देखील दिवाळीच्या काळामध्ये 3000 कष्टकरी महिलांना साड्या आणि फराळ साहित्य वाटप केलं जाणार आहे.
मागील 4 वर्षाप्रमाणे यावर्षी उद्योजिका पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने शहरातील उद्योजक महिलांच्या वतीने दिवाळीच्या काळात गोरगरीब कष्टकरी गरजू महिलांना साड्या, फराळ, मिठाई तसेच साबण, तेल असं साहित्य वाटप केलं जाणार आहे. शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये दिवाळीच्या फराळ, साड्या आणि साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यावर्षी तब्बल 1000 महिलांना साहित्याचं वाटप केलं जाणार आहे. प्रसिद्ध उद्योजिका तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम मागील 4 वर्षांपासून राबवण्यात येतोय. यावर्षी सदर कार्यात ब्लॉगर्स ग्रुपच्या सदस्यांनी देखील सहभाग घेतला असून नुकताच जमा झालेल्या कपड्यांचं वर्गीकरण करून ते पॅकिंगचं काम ब्लॉगर्स ग्रुपच्या वतीने सुरू करण्यात आलंय. सदर काम सुरू असताना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांनी भेट दिली आहे. यावेळी सुरू असलेल्या कार्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. या कार्यासाठी शहरात फराळ, लाडू बनवून फूड पॅकेट्स आणि साड्या पॅकिंगचं काम मागील 15 दिवसांपासून सुरू आहे. या कार्यासाठी पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने किरण भट्टड, राधिका वेलांगी, पुष्पा लड्डा, पुष्पा मिनियार, साधना जाजू, पूजा जाजू, उमा खंडेलवाल, विजय तापडिया आदी कार्यरत असून उपक्रमाबाबत उद्योजिका किरण भट्टड आणि ब्लॉगर्स ग्रुपच्या पार्थ नागरे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती देत सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं सर्वांना आवाहन केलं आहे. नमस्कार, मी किरण भट्टड. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत याप्रमाणे दरवर्षी आमचा एक प्रोजेक्ट चालतो. दिवाळीमध्ये कष्टकरी महिलांना फराळ आणि साड्यांचे वाटप करतो. सामाजिक कार्यकर्ता आणि उद्योजिका पद्मा तापडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट आम्ही दरवर्षी राबवतो. मागच्या 3 वर्षापासून हा प्रोजेक्ट चालू आहे. दिवाळीच्या 3 महिन्यापासून आम्ही हा प्रोजेक्ट चालू करतो. ज्या महिलांना आपल्या जवळील साड्या द्यायच्या आहेत त्या साड्या आम्ही कलेक्ट करून त्यांना व्यवस्थित वगैरे करून आम्ही त्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी व्यवस्थित पॅकिंग करतो. तसेच कोणाला फराळासाठी वगैरेही हेल्प करायची असेल तर त्या लोकांकडून आम्ही हेल्प घेऊन ते सगळं फराळ वगैरे बनवून त्याची पॅकिंग करून आम्ही वाटण्यासाठी तयार करतो. मागच्या वर्षी आमचा हा प्रोजेक्ट 1500 महिलांना वाटण्याचा होता आणि लोकांचाही वाढते हात आम्हाला प्रतिसाद मिळाला, लोकांचाही भरपूर. त्याप्रमाणे यावर्षी आम्ही हा प्रोजेक्ट 3000 कष्टकरी महिलांना वाटण्याचा विचार केला आहे. बाकीच्या सर्व महिलांना किंवा ज्याही व्यक्तीला कोणाला या प्रोजेक्टमध्ये सामील व्हायचं आहे ते होऊ शकता. ज्यांना मदत करायची इच्छा आहे ते मदत करू शकता. आणि यावर्षी आमच्या या ग्रुपसोबत ब्लॉगर्स ग्रुपही जॉईन झालेला आहे. दरवर्षी आम्ही काही महिला उद्योजिका मिळून हा प्रोजेक्ट राबवत होतो. यावर्षी बरेचसे मदतीचे हात आम्हाला मिळालेले आहेत. याचप्रमाणे आम्ही असा विचार करतो की आपल्या औरंगाबादमध्ये तरी आणि औरंगाबादच्या शेजारील गावामध्ये सुद्धा हा प्रोजेक्ट आपण राबवू शकतो जर आपली सगळ्यांची सोबत असेल, सगळ्यांची साथ असेल. दरवर्षी हा प्रोजेक्ट थोडा प्रमाणात वाढतो आहे. यावर्षी खूप जास्ती वाढला आहे आणि मी असं आवाहन करते की एक वेळ आपण अशी आणू की औरंगाबादमधील सगळ्यांना दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करता येईल. सर्व माझ्या मित्रपरिवाराला मी असं सांगू इच्छिते की ज्यांना कोणाला मदत करायची इच्छा आहे ते तापडिया नाट्य मंदिर किंवा तापडिया इनोव्हेशन स्कूलमध्ये किंवा मातोश्री वृद्धाश्रममध्ये मदत आणून देऊ शकता. आणि ज्यांना कोणाला डिस्ट्रीब्यूट करायची आहे या प्रोजेक्टमध्ये अशी इच्छा आहे की आपणही कोणाला नेऊन वाटावं, डिस्ट्रीब्यूट करावं, तर अशांनी तापडिया इनोव्हेशन स्कूलमध्ये पद्मा तापडिया यांच्याशी संपर्क साधून कलेक्शन करावं आणि डिस्ट्रीब्यूट करावं. मी संभाजीनगर ब्लॉगर्स या ग्रुपमध्ये मेंबर म्हणून काम करतो आणि आम्ही मागच्या 4 वर्षापासून वेगवेगळ्या जागांपासून प्लास्टिक गोळा करून त्यांना रिसायकल करण्यासाठी कंपनीजला देतो. या दिवाळी आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्याच्यात आम्ही म्हणजे संभाजीनगर याच्यातल्या लोकांकडून कपडे किंवा जे गरिबांना वस्तू दान करण्यात येईल असे काही वस्तू घेत आहोत. म्हणजे जेणेकरून की जे तुम्ही दरवर्षी जो कचरा जो फेकता, जे कपडे तुम्ही कचऱ्यात टाकता ते न करता आम्ही हे कपडे गोळा करून गरिबांना देऊ. तर मी मागच्या 2 वर्षापासून संभाजीनगर ब्लॉगर्स या ग्रुपमध्ये जॉईन झालो आहे. हा ग्रुप माझ्यासाठी खूप महत्त्व ठेवतो, काहून का मी एक असं
मला असं वाटतं की इन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट असे काही काम करणे हे खूप गरजेचं आहे. काहून का आता जे आपण पाहतो आहे की जे आपली इन्व्हायरमेंटची स्थिती आहे, जे आपण पुढं फ्युचरसाठी जे करतो आहे त्याच्यात संभाजीनगर प्लॉगर्स हे एक चेंज आणत आहे. आपल्या शहरात खूप खूप ठिकाणी म्हणजे असे ठिकाणं आहेत की जिथं प्लास्टिक खूप आहे, जिथं कोणी महानगरपालिका जिथं लक्ष देत नाही, आम्ही त्या ठिकाणी जाऊन प्लास्टिक गोळा करतो. आणि ह्याचा एक उद्देश असा आहे की आम्ही म्हणजे एक ग्रुप एक कम्युनिटी म्हणून उभारतो, जेणेकरून म्हणजे एक सोशल इन्क्ल्युजन होतो संभाजीनगरमध्ये. जर कोणाला पण असं वाटतं की तुम्ही इन्व्हायरमेंटलसाठी काही करायचं आहे तर तुम्ही या ग्रुप संग जॉईन होऊ शकता. मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्यानगर N7 येथील धम्मदीप बुद्धविहार येथे 125 बुद्ध भंतेजींना चिवरदान व भोजनदान कार्यक्रमाचं आयोजन सोमवारी सकाळी करण्यात आलं असून सदर कार्यक्रमास उपासक व उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय. या ठिकाणी सर्व जनतेला, सर्व बौद्ध अनुयायाला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की सिडको N7 अयोध्यानगर येथील धम्मदीप बुद्धविहारामध्ये उद्या दिनांक 21/10/2024 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता 125 पूज्य भंतेजींना या ठिकाणी चिवरदान आणि भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचं स्वरूप मोठं आहे. जवळपास 3000 लोकांचं जेवण या ठिकाणी आहे आणि 3 ते 4000 लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून या धम्मदीप बुद्धविहारामध्ये बुद्धविहारासाठी 35 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील विविध 19 बुद्धविहारामध्ये जवळपास 1,60,00,000 रुपये त्या ठिकाणी बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. बुद्ध अनुयायाच्या चेहऱ्यावर आनंदाची बाब आहे आणि त्याचं औचित्य साधून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे शहरातील विविध बौद्धविहार, जसं धम्मदीप बुद्धविहारची पूर्ण कमिटी, तसेच शहरातील 19 बुद्धविहाराची विविध कमिटी, हे सगळेजण आयोजक आहेत. आणि या ठिकाणी आज आमचे जे पूजनीय भंतेजी, विश्वदानंद बोजी भंतेजी असतील, बोधीपालो भंतेजी असतील, नागसेन भंतेजी असतील, करुणानंद भंतेजी असतील, बुद्धकन्या माताजी भंतेजी असतील, या सर्व या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुण्याचा भव्यदिव्य कार्यक्रम या ठिकाणी 21 तारखेला साकारत आहे. तरी सर्व बौद्ध अनुयायांना आणि इतर नागरिकांना मी विनंती करतो या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपण पुण्याच्या या कार्यक्रमामध्ये आपला वाटा या ठिकाणी नोंदवावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. N7 धम्मदीप बुद्धविहार येथे मोठ्या प्रमाणात 125 पूजनीय भंतेजींचं चिवरदान व भोजनदानचा कार्यक्रम प्रसंगी मी सर्व उपासिकांना विनंती करतो की इथं मोठ्या प्रमाणात यावे. इथे 125 भंतेजींना धम्मदेशनात होणार आहे, त्यासाठी सर्व उपासकांनी इथं उपस्थित व्हावे. यासाठी आम्ही सर्वांनी सकाळी ध्वजारोहण व दुपारी भंतेजींचं भोजनदान व त्यानंतर त्यांची धम्मदेशना होणार आहे. तरी सर्व उपासिकांनी मोठ्या प्रमाणाने बौद्ध अनुयायांनी इथं उपस्थित राहावे अशी मी वार्डाच्या वतीनं विनंती करतो. शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संपर्क प्रमुख प्रतिभा जगताप यांच्या पुढाकाराने शेकडो महिलांनी उभाटा गटातून शिंदे गटात प्रवेश केलाय. तर यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल आणि आमदार संजय शिरसाट यांनी त्या महिलांचं स्वागत केलंय. तर यावेळी राहुल मिलिंद शेळके यांनी देखील शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केलाय. युवा उद्योजक राहुल मिलिंद शेळके यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केलाय. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल यांनी त्यांचं स्वागत केलं. तर शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी देण्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे. राहुल शेळके यांच्यासह शोहेब अली यांनी देखील प्रवेश केलाय. याबरोबरच शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संपर्क प्रमुख प्रतिभा जगताप यांच्या पुढाकाराने शेकडो महिलांनी उभाटा गटातून शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. यामध्ये उभाटा गटाच्या उपशहर प्रमुख सुषमा यादगिरी, विभाग प्रमुख नूतन राजपूत, नलिनी गिरमे, ज्योती गरड, कुसुम घुगे, नंदा सुलताने, अर्चना मोहिते, सुनीता नारळे, जनाबाई जगताप, कडूबाई पळसकर, जानकीताई मुळे, स्वाती महाजन, विद्या खाडीलकर, गायत्रीताई दुसाने, रेणुका दंडगवान, छायाताई पाटील आदींनी त्यांच्या समर्थकांसह शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. तर यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल आणि आमदार संजय शिरसाट यांनी त्यांचं स्वागत केलं. याबरोबरच पश्चिम मतदारसंघात आमदार
तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी शिवसेना संपर्क प्रमुख प्रतिभा जगताप यांच्या पुढाकाराने शिंदे गटात प्रवेश केलाय. यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये जवळपास एवढे कामं करण्यात आलेले आहे की जवळपास महाविकास आघाडीला करता आलेले नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की याच्यापूर्वी मी दिलं, परत आपण सांगत असाल महाविकास आघाडीने 2019 ते 2022पर्यंत 1.9 त्यांनी स्थिर किमतीवर आधारित वास्तविक GSDP दर दिला होता. तोच महायुतीने 2022 ते 2024मध्ये 8.5 या ठिकाणी दिलेलं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शहर आणि जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसाने कहर केलाय. अवघ्या एका रात्रीमध्ये 80 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून या पावसामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचलंय. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शहरातील अनेक भागात पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. काही ठिकाणी वाहनांची कोंडी असून पाणी रस्त्यावर आल्याने वाहनं चालवणं कठीण झालंय. तसेच ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. शेतातील पिकांचं नुकसान झालं असून भाजीपाला, मका, सोयाबीन सारख्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पावसासोबतच विजांचा कडकडाट झाल्याने अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. शहरातील काही वसाहती आणि ग्रामीण भागात अजूनही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाहीये. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु काही भागांमध्ये अजूनही अडचणी कायम आहेत. शहरात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मुकुंदनगर भागामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली आहे. शहरासह जिल्ह्याभरात देखील मागील 3 ते 4 दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान सुरू आहे. सोयगाव सिल्लोड भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. कापूस, मका आणि सोयाबीन हाताशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले. काल रात्री अचानक झालेल्या पावसामुळे शहर जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालंय. वैजापूर तालुक्यात चक्क आता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून गेलाय. त्यामुळे शेतकरी हा संकटात सापडलाय.
एकीकडे आचारसंहितेमुळे विविध पक्षांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती तुमच्याकडे सध्या सुरू आहे, तर दुसरीकडे अस्मानी संकटामुळे शेतकरी हा त्रस्त झालाय. कापूस, तुरी, मका रात्री झालेल्या पावसामुळे भिजून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असून विविध विधानसभा मतदारसंघात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत सूचना केल्या जात आहेत. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असून विविध विधानसभा मतदारसंघात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत सूचना केल्या आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मतदारसंघात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली असून या मतदारसंघात विजय संपादन करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना यावेळी दानवे यांनी केल्या आहेत. आमदार उदयसिंह राजपूत हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघाचे अध्यक्ष डॉक्टर कैलास सांडू पाथरीकर यांची महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघाचे अध्यक्ष डॉक्टर कैलास सांडू पाथरीकर यांची महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विद्यापीठ महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची गोंडवना विद्यापीठ गडचिरोली येथे शुक्रवारी बैठक होऊन ही निवड करण्यात आली आहे. राज्य अध्यक्ष अजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सचिव मिलिंद भोसले, सुमित ढोरे, सुनील धीवर, शिवराम लुटे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉक्टर पाथरीकर हे 1996 पासून संघटनेत सक्रिय कार्यरत आहेत. डॉक्टर पाथरीकर हे बहिशाल शिक्षण मंडळाचे संचालक असून सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. या निवडीबद्दल डॉक्टर पाथरीकर यांचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी अभिनंदन केलंय. डॉक्टर पाथरीकर यांच्या रूपाने राज्य विद्यापीठ कार्यकारिणीत पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास महत्त्वाचं पद मिळालंय. खेळ असो किंवा व्यवसाय, महिला सन्मान योजनेमुळे प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे जात आहेत. देवाभाऊंची ही योजना महिलांचं सक्षमीकरण आणि सन्मान केला जात असल्याचं दिसून येत आहे. कोपरगावच्या चौकांमध्ये शांती शिक्षिका, नयन खिलाडी, कपिलबाई कीर्तनकार आणि अनेक मुली एसटी बसची वाट पाहत आहेत. आज अनेक महिला बस स्थानकावरती प्रवास करताना दिसतात, जिथे एकेकाळी फक्त 1 ते 2 महिला दिसत होत्या. महिला सन्मान योजनेमुळे हे शक्य झालंय. या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांना एसटी बस प्रवासावरती 50% सूट देण्यात आली आणि प्रवास अधिक सुखकर आणि परवडणारा करून देण्यात आलाय. याचा फायदा असा झालाय की पैशांची बचत करून शांतीला घर खर्चासाठी जास्त पैसे मिळाले, नयनला स्वतःसाठी धावण्याचे बूट खरेदी करता आले, तर कपिलाबाईंनी कीर्तन शाळा सुरू केली. खेळ असो किंवा व्यवसाय, महिला सन्मान योजनेमुळे प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. देवाभाऊंची ही योजना आणून महिलांचं सक्षमीकरण आणि सन्मान केला असल्याचं दिसून येत आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मनोज जरांगे पाटील आणि मुस्लिम धर्मगुरू यांच्यात बंद दरवाजात 2 तास खलबते. मुस्लिम धर्मगुरूंशी केलेल्या या चर्चेबाबत वर्तुळात चर्चेला उधाण. तर शहर जिल्ह्यात झालेल्या पावसाने सखल भागामध्ये पाणी साचलंय, तर विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित, नागरिकांना मोठ्या अडचणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.